साहेब, या आरक्षण चळवळीच्या निमित्तानं सोनखेड येथील प्राध्यापक RD शिंदे सर एक फार सुंदर लेख लिहिला होता आणि काही बांडगुंडांनी त्यांना त्यांच्या शाळेत जाऊन ओबीसीवर का लेख लिहिलास म्हणून त्यांना मारहाण केली। अशा RD शिंदे सरांना आपल्या समोर फक्त 2 मिनिटांसाठी मी आमंत्रित करतोय। RD शिंदे सर। उपस्थित माझ्या सर्व ओबीसी बंधू आणि भगिनींनो, एखादी चळवळ एखादी संघटना चालवायचं म्हटलं की त्याला एक वैचारिक अधिष्ठान लागतं। या ओबीसी महा एल्गार सभेच्या निमित्तानं 2 दिवसापूर्वी आम्ही सर्व प्राध्यापक मंडळी यशवंत महाविद्यालय येथील फिजिक्स डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट प्राध्यापक डॉक्टर गौतम दुतेड सर यांच्या नेतृत्वाखाली बसलो होतो आणि त्यांनी आम्हाला एक अत्यंत मार्गदर्शक अशा प्रकारचं या चळवळीसाठी या मेळाव्यासाठी एक स्लोगन सुचवलं। ते स्लोगन या महामेळाव्याच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील घराघरात जाणारं आणि अत्यंत शालीन नम्र अशा स्वरूपाचं आहे। प्रतिपक्षाचं स्लोगन आहे एक मराठा लाख मराठा। त्यांच्या स्लोगनमध्ये जातीय दहशतवाद आहे, जरब आणि दहशत आहे। आम्हाला या दहशतीला अत्यंत प्रेमानं उत्तर द्यायचं होतं। आमच्या या ओबीसी महाएल्गार सभेचं स्लोगन आहे एक ओबीसी नेक ओबीसी। सर्वांना माझी नम्र विनंती आहे, आपण सर्वांनी मी एक ओबीसी म्हणेल, तुम्ही पाठीमागं नेक ओबीसी म्हणा आणि हा आवाज दिल्लीपर्यंत जाऊ द्या। एक ओबीसी, एक ओबीसी। धन्यवाद। या महामेळाव्याचे अध्यक्ष श्रद्धेय माननीय बाळासाहेबजी आंबेडकर, या महामेळाव्याचे उद्घाटक प्रकाशअण्णा शेंडगे, खासदार विकास महात्मे आणि उपस्थित सर्व गणमान्य। वेळ कमी आहे आणि बोलणारे अधिक आहेत, त्यामुळं मी माझं मनोगत अगदी 3 मिनिटांमध्ये संपवणार आहे। मी अधिकचा वेळ घेणार नाही। मित्रांनो, वर्तमान भारतीयासमोर शिक्षण, आरोग्य, रोजगार आदी मूलभूत प्रश्नांनी अतिशय रौद्र रूप धारण केलेलं आहे। समाज मन प्रचंड अस्वस्थ आहे। विद्यमान सरकार हे प्रश्न सोडवण्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेलं आहे। त्यामुळे सरकारच्या विरोधात प्रचंड प्रमाणात समाजामध्ये एक असंतोष खतखतो आहे। सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या महान आत्म्याने आपले हे अपयश झाकण्यासाठी अत्यंत महत् प्रयत्नाने आरक्षण आणि राम मंदिर हे 2 भावनिक प्रश्न तुम्हा आम्हा समोर मुद्दाम समोर आणलेले आहेत। देशात जाती जातीत धर्माधर्मामध्ये अस्तित्वाच्या आणि आस्थेच्या प्रश्नाऐवजी अस्तित्वाच्या प्रश्नाला हवा दिली जात आहे। हताशी असलेल्या मीडियामध्ये त्यांचीच चर्चा घडून आणली जात आहे। ते प्रश्न कसे जीवन मरणाचे प्रश्न आहेत अशा पद्धतीने जाती धर्माचे अहंकार फुलवले जात आहेत। समाज विभागण्याचे षड्यंत्र अशा पद्धतीने म्हणजे चालू आहे। विशेष हे की क्षुद्र स्वार्थासाठी देशातील तमाम शोषित पीडित लोकांसाठी काम करणाऱ्या महापुरुषांना सुद्धा त्यांनी सोडले नाही। सारे महापुरुष विशिष्ट जातीमध्ये बंदिस्त करण्याचा कार्यक्रम त्यांचा चालू आहे। त्यांचे सर्व बोनसाय करण्यासाठी सारे कौशल्य पणाला लावत आहेत। आम्हाला मॉडर्निटी हवी आहे, पण ते आम्हाला ट्रॅडिशनल समजून सांगत आहेत। एकीकडे विश्वगुरूच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे मूलतत्ववादाला प्रोत्साहन द्यायचे, हे सारे काही विसंगत चालले आहे। पण चिंतेची बाब अशी की या विसंगतीमध्ये आमचेच काही भाऊबंद
त्यांना बळी पडत आहेत. याचा अर्थ असा नाही की आम्हाला त्यांच्या प्रश्नाबद्दल सहानुभूती नाही. निश्चित आम्हाला सुद्धा त्यांच्या प्रश्नाबद्दल सहानुभूती आहे. त्यांच्या प्रश्नाला आमचं सुद्धा समर्थन आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समूहाला आपल्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढण्याचा अधिकार आहे. परंतु ही लढाई लढताना दुसऱ्यांच्या अधिकाराचे हनन होणार नाही याचेही भान ठेवावे लागते. सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अन्यथा देशाचे उज्ज्वल भविष्य अंधकार व्हायला वेळ लागणार नाही. मित्रहो, महापुरुषांचे प्रतिमांचं पूजन करणे आणि त्यांच्या प्रतिमेच्या समोर माथा टेकवणे आणि त्यांचे विचार आत्मसात करणे यात जमीन आसमानचा फरक आहे. परदेशात जाऊन बुद्धाचे गोडवे गायण्यापेक्षा या देशामध्ये बुद्धाच्या तत्वज्ञानाची जर अंमलबजावणी केली असती तर या देशातील सर्व प्रश्न केव्हा सुटले गेले असते. परंतु आम्हाला बुद्धाच्या तत्वज्ञानाचं काही देणं घेणं नाही. आम्हाला आमचं फक्त राजकारण करायचं आहे. मित्रहो, फक्त 2 मिनिटं घेतो. माझी सर्व ओबीसी बांधवांना या ओबीसी महामेळाव्याच्या निमित्तानं विनंती आहे की राम रोटी देत नाही, काम रोटी देतं. म्हणून तुमच्या कामात राम पहा, त्यांच्या नादी लागू नका. देशात आपोआपच राम राज्य येईल. धन्यवाद. संयोजकानं मला या ठिकाणी अतिशय 2 मिनिटाची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचं पुनश्च एकदा मनापासून आभार मानतो आणि मी माझी जागा घेतो. जय ओबीसी, जय भीम.